महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मात्र या प्रकरणात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे विनायक राऊत यांच्या सुनेने स्वतःच्या पती यांच्यावर केलेले गंभीर आरोप। हनीमून पासून वैवाहिक आयुष्य, शारीरिक संबंध, मानसिक छळ, मारहाण, औषधांचा दबाव आणि IVF प्रक्रियेसाठी सक्ती अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे। या तक्रारीत नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत गिरिजा राऊत यांनी पती गितेश राऊत यांच्या वागणुकीबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत। लग्नानंतर हनीमूनसाठी उटीला गेल्यानंतर 6 दिवस एकत्र राहूनही गितेश राऊत यांनी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे। याबाबत विचारणा केल्यानंतर मेंटल कनेक्ट होणं गरजेचं आहे, शारीरिक संबंधांना लग्नात फारसं महत्त्व नाही आणि मला हनीमूनचाही कंटाळा येतो असे सांगून त्यांनी स्वतःला सतत दूर ठेवले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यानंतर उटीहून परतताना पालीच्या गणपती मंदिरात घडलेला एक प्रसंगही गिरिजा राऊत यांनी तक्रारीत नमूद केला आहे। साडी आणि दागिने परिधान केल्यामुळे चालायला उशीर होत असताना लोकांसमोरच तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही अशा अपमानास्पद शब्दात गितेश राऊत यांनी अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। भांडण सुरू झाल्यानंतर वेळ, ठिकाण किंवा आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता ते सतत अपमान करत असत असेही त्यांनी म्हटले आहे। 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही पतीने स्वतःपासून दूरच ठेवल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी तक्रारीत केला आहे। जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता गितेश राऊत यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे। त्या प्रवासात उपाशी ठेवणे, वाईट वागणूक देणे आणि मानसिक छळ करणे असे प्रकार झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे। तक्रारीनुसार शारीरिक संबंधांबाबत गितेश राऊत यांची भूमिका अत्यंत विचित्र होती। ते फक्त परदेशात गेल्यावरच शारीरिक संबंध ठेवू शकतात, भारतात तसे करणे त्यांना सोयीचे वाटत नाही असे ते सांगत असत असा आरोप करण्यात आला आहे। मुंबईतील घरी आईला आवाज ऐकू जाईल तर मालवणच्या घरी मदतनीसला कळेल अशी कारणे देत ते प्रत्येक वेळी जवळीक टाळत असल्याचे गिरिजा राऊत यांनी म्हटले आहे। मी नाजूक मुलगा आहे, मला असा हात लावू नकोस अशा शब्दात ते वारंवार नकार देत असल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। गिरिजा राऊत यांनी पुढे असा आरोप केला की पती आणि सासू सातत्याने शिवीगाळ करून तसेच माहेरच्या लोकांबद्दल अपमानास्पद बोलून मानसिक छळ करत होते। या सर्व प्रकारामुळे स्वतःची मानसिक अवस्था बिघडली आणि अखेर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली असे त्यांनी नमूद केले आहे। तक्रारीत पुढे सांगण्यात आले आहे की 2022 मध्ये कौटुंबिक मित्रांच्या सल्ल्यानुसार दोघांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू केले। डॉक्टरांनी दोघांनाही अँटी डिप्रेसंट औषधे दिली होती, मात्र गितेश राऊत यांनी ती औषधे नियमित घेतली नाहीत आणि उपचारांनाही प्रतिसाद दिला नाही असा आरोप करण्यात आला आहे। उलट स्वतःला हायपोथायरॉइडचा त्रास असल्याचे माहीत असूनही जबरदस्तीने औषधे घ्यायला लावल्याने प्रकृती अधिक बिघडल्याचा दावाही त्यांनी केला आहे। यानंतर दोघांनी सेक्सोलॉजिस्टकडेही उपचार घेतल्याचे तक्रारीत नमूद केले, मात्र तिथेही गितेश राऊत यांनी कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा प्रतिसाद दिला नाही आणि स्वतःचीच भूमिका कायम ठेवली असा आरोप आहे। 2023 मध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडून नैसर्गिक गर्भधारणा आणि IVF या दोन्ही पर्यायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते, मात्र गितेश राऊत यांनी इतर सर्व पर्याय नाकारून IVF प्रक्रियेत होम इन्सेमिशनची प्रक्रिया घरीच करण्यासाठी दबाव टाकला। याला विरोध केल्यानंतर शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला आहे। या संपूर्ण परिस्थितीबाबत आपल्या पालकांनी सासरे विनायक राऊत यांची भेट घेतली होती असेही तक्रारीत नमूद आहे। त्यावेळी या दोघांमध्ये अजून शारीरिक संबंध झालेले नाहीत, कारण तसं वातावरण तयार झालेलं नाही। आधी टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेतून मूल होऊ द्या, नंतर शारीरिक संबंधांच्या विषयावर काम करतील असे विनायक राऊत यांनी सांगितल्याचा दावा गिरिजा राऊत यांनी केला आहे। याशिवाय सर्व डॉक्टरांकडे सासरे स्वतः उपस्थित राहत डॉक्टरांशी बोलत
आणि त्यांना आपल्या भूमिकेनुसार सल्ला देण्यासाठी प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। त्यामुळे गीतेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला परिस्थितीची आधीपासूनच कल्पना असूनही जाणीवपूर्वक आपली फसवणूक करण्यात आली असा निष्कर्ष गिरिजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत मांडला आहे। दरम्यान हे सर्व आरोप गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतील आहेत। या आरोपांची न्यायालयीन किंवा स्वतंत्र चौकशीत अद्याप पुष्टी झालेली नाही। पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तपासानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे। तत्पूर्वी या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।